गजर कीर्तनाचा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता वंदू श्रोतेजन जे अखंड सावधान, जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी। आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। नरदेह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले। नाना अघाते मृत्यू पंथे। भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करुणी या चित्त। तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यातील 6 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी वरची करणी कमी करा। अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी देव मिळण्यासाठीची 5 उपाय आपल्या पुढे ठेवलेले आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगावर काहीतरी बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। त्याला अनुसरून आजच्या या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन निमित्त म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा नवरात्र महोत्सव आणि या चालू असलेल्या रेणुका माता नवरात्र महोत्सवातील आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा आहे। माझ्याकडे ही सेवा आपल्याच गावचे असणाऱ्या श्रीहरी भक्तिपारायण आरतीताईंच्या माध्यमातून आणि गणेश दादा आहेत, खंडागळे दादा आहेत आणि गायकवाड मामा आहेत, यांच्या माध्यमातून यांच्या संपर्कातून प्राप्त झालेली सेवा, मातेच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं। उपस्थित जेवढी श्रोते सज्जन मंडळी आहेत, आपल्या पुढं जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। अगदी संकल्पित वेळेमध्ये ह्या अभंगाचा भावार्थ आपण पाहून पुढे चालू। उपस्थित सगळी महाराज मंडळी आहेत, जेवढी अभंगाची चरण सोडवता येणं शक्य आहे तेवढी सोडून आपण पुढे चालू। ऐका महाराज काय म्हणतात अभंगातून, ऐका। थोडं पुरुष मंडळी पुढे सरकता का, हे मधला गॅप या पुढे जरा तुम्ही, हा या या। तसं बुडानं सरकू नका मामा, उठून या, असं चटई सहित येऊला तुम्ही पुढं। हा या या या, मागची या पुढं या। ते मध्ये काय रिकाम काय लसूण लावायचं का काय तिथं, या पुढं सरका सरका पुढं सरका। उन्हात बसलीत मागची तर माणस, बरं असा बसा बसा। अभंगातून तुकाराम महाराजांनी देव मिळण्यासाठीचे उपाय सांगितलेले आहेत। तसं पाहिलं तर या जीवाला देव मिळालाही पाहिजे आणि कळालाही पाहिजे। लक्ष द्या, मनुष्य जन्म प्राप्त झाला, या जीवनाचं सार्थक त्या दिवशी होत असतं ज्या दिवशी या देहाला देवाची प्राप्ती होत असते। या जीवनाचं सार्थक धन कमवलं, संपत्ती कमवली म्हणून या जीवनाचं सार्थक कदापि कधीच न होता या जीवनाचं सार्थक हरिभक्तीने आहे। ज्या वेळेस नारदजी भक्तीच्या दोन्ही लेकरांसाठी जे प्रयत्न करत होते ना, भागवताच्या सुरुवातीचा हा विषय आहे। काहीही प्रयत्न केली, गीतेचे पाठ केली, पण त्याचा परिणाम त्यांच्यावर होतच नव्हता। जोपर्यंत पाठ चालू आहे तोपर्यंत त्यांना तारुण्य यायचं आणि पाठ संपला की पुन्हा वृद्ध व्हायचे। ते निराश होऊन निघाले नारदजी। त्यावेळेस त्यांना सनकादिकांची भेट झाली आणि या दोघांचा हा संवाद चालू होता, सनकादिक आणि नारदजींचा। सनकादिकांनी नारदांना या नरदेहाचं महत्व सांगत असताना सनकादिकांनी नारदजींना सांगितले की मोहितो रक्षितेन सुपुष्टेन बलियसा अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्रम कथाम विना। ऐका, कि मोहितो, या देहाला किती मोहानं सांभाळलं म्हणून याचं कौतुक होणार आहे, याचं सार्थक होणार आहे। माय बोला, किती लोक मोहानं सांभाळतात या शरीराला, कि मोहितो किती मोहानं सांभाळतात। हजारोपासून लाखो रुपयापर्यंत या चेहऱ्यावर या शरीरावर खर्च करणारी लोक आहेत। मला सांगा किती खर्च केला
म्हणून या जीवनाचं सार्थक होणार, या शरीराचं सार्थक होईल? बोला, होत नाही. रक्षितेन सुपुष्टेन बलियसा, या शरीराला धष्टपुष्ट बनवावं म्हणून कित्येक जणांचे प्रयत्न आहेत. सकाळी पहाटे लवकर उठायचं आणि व्यायामला जायचं, धष्टपुष्ट पैलवान बनवावं म्हणून. जिम लावल्या काही जण. एकाला माळ घातली मी, बाबा ऐकता ना तुम्ही, माळ घातली 2 महिन्याने त्याची गाठ पडली. मला कीर्तनाला आलं ती माझ्या, आणि गाठ पडल्यानंतर मी त्याच्या सहज गळ्याकडे लक्ष केलं, त्याच्या गळ्यात माळ नव्हती. मनाला थोडा खेद वाटला आणि विचारलं, आता 2 महिन्यापूर्वी माळ घातली होती, काही तुटली का काय? ते म्हणले, तुटले नाही महाराज, काढून ठेवले. का काढली? त्याने मला उत्तर असं दिलेलं होतं, महाराज ज्या दिवशी तुम्ही माळ घातले ना त्या दिवशीपासून खायचं सोडलं म्हणले. मी खायचं सोडून दिले, आणि माळ घातलेल्या दिवशीपासून खायचं सोडल्याचा परिणाम असा झालाय, शरीर ढासाळले म्हणले. माझं ढासाळायचं माहितीये का तुम्हाला? शरीर काडीमोल व्हायले हो. काढलो बघा ती माळ, डबल खायला चालू केलं. का बरं? तर चांगलं शरीर असावं, शरीर धष्टपुष्ट बनवावं, याच्यासाठी आपले प्रयत्न आहेत. पण किती पैलवान बनवलं म्हणून याचं सार्थक होईल हो? बोला की, होत नाही. सुपुष्टेन बलियसा, बरं पुढं, अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्रम कथां विना, या शरीराचं मोल व्हावं वाटत असेल ना, तर ते केवळ आणि केवळ हरिभजनाने आहे, शुकाचार्यांची कथा ऐकण्याने या शरीराचं सार्थक आहे. याला किती सजवलं, नटवलं, धजवलं म्हणून याची किंमत कदापि कधीच होणार नाही. प्रेमभूषणजी म्हणतात बघा, भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरिनामन आवे. भूषण म्हणजे मी नाही बरं, भूषण म्हणजे अलंकार. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरिनामन आवे. देह पड़ी रहे जाय यहीं पर, फिर कुंडल और नगीना क्या, हरे नाम नहीं तो जीना क्या. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरे नाम नहीं तो जीना क्या. आपल्या जीवनाला किंमत यावी वाटत असेल तर ती केवळ आणि केवळ हरिभजनाने, हरिभक्तीमध्ये, हरिप्राप्तीमध्ये. हे प्रत्येकाच्या जीवनात घडलं तर या जीवनाचं सार्थक आहे. पण काही काही माणसं या विचाराचे आहेत, आपण पाहतच असतो, आपल्या धर्मातले आहेत पण त्यांना देवावर विश्वास नाही. आपल्यातलीच आहेत ते. देव नाही म्हणणारी आपल्याला लोक पाहायला मिळतील, आणि तेच कदापि तुम्हाला असं म्हणतील, ओ आम्हाला सांगू नका साधू संतांची विचार जवळ केली पाहिजेत, आम्हाला सांगू नका की देवाला जवळ केलं पाहिजे, देवाला घेतलं पाहिजे, देवासाठी आपण काहीतरी पावलं उचलून मंदिरात गेलं पाहिजे, असं तुमचं म्हणणं असेल. पण आम्हाला त्याची काही गरज नाही. आम्हाला धन दौलत संपत्ती भरपूर सगळं काही चांगलं आहे, गरज नाही आम्ही देवाला जवळ केलं काय, साधू संतांचे विचार जवळ केले, काही गरज नाही आम्हाला त्याची. भागते आमचं तसंच. बरोबर आहे ना? या विचाराची अनेक माणसं आपल्याला, माझं बोलणं कळते ना तुम्हाला, जड तर जाई नाही की मामा, या विचाराची तुम्हाला अनेक माणसं पाहायला मिळतील. आम्हाला गरज नाही देवाची, आम्हाला गरज नाही साधू संतांच्या विचाराची. भरपूर माणसे या विचाराची आपल्याला जगाच्या पाठीवर पाहायला मिळतील. पण एक लक्षात ठेवा, आपलं जीवन चांगल्या प्रगतशील मार्गाने चालावं असं प्रत्येकाला जर वाटत असेल ना, तर तुमच्या जीवनाच्या वाटचालीला साधू संतांच्या विचाराची गरज आहे आणि तेवढीच भगवंताची गरज आहे. आपण जर अध्यात्माला लाथ मारून केवळ विज्ञानाला, भौतिकवादाला जवळ करून जर आपलं जीवन चांगलं व्हावं या अपेक्षेनं चालत असाल तर आपल्या जीवनाला कदापि कधीच पूर्णत्व येणार नाही, येणार नाही. ज्ञानोबा सांगतात बघा, माऊली म्हणतात, अध्यात्माला लाथ मारून जर तुमचं चालणं असेल तर उपयोग होत नाही. बघा, तुम्ही जगातलं कुठलंही ज्ञान प्राप्त केलं पण तुमच्याकडे अध्यात्म ज्ञान नसेल तर तुमच्याकडल्या ज्ञानाला शून्य किंमत आहे. अध्यात्म ज्ञानाची गरज आपल्या जीवनात खूप आहे. माऊली म्हणतात बघा, तैशी शास्त्र जात जाण, अवघेचे अप्रमाण, अध्यात्म ज्ञाने विन एकलेनी. माऊली सांगतात, एक अध्यात्म ज्ञान नसेल तर बाकी किती शास्त्र पाठ केली उपयोग होत नाही. हे कळण्यासाठी माऊलीनं अजून सांगितलं बघा पुढं. माऊली म्हणतात, मोरांगी असेसे पिसे आहाती डोळसे, पण एकली दृष्टी नसे तैसे ते गा. तुम्ही मोर पाहिलाय? मोर मामा, मोर माहितीये का?
मावशी मोर मोर नाच रे मोरा, माहिती आहे ना मोर? मोराच्या अंगावर पंख पाहिले असतील तुम्ही, पंख पाहिले ना? त्या पंखाला डोळा असतो, पाहिले ना तुम्ही? प्रत्येक पंखाला एक एक डोळा आहे. पण जरी त्या पंखाला एक एक डोळा असला आणि त्याच्याकडे असले अनेक डोळे जरी असले त्या मोराकडे, पण दृष्टी आहे का हो? बोला की नाही, दृष्टी नाही. तसंच आहे आपल्याकडे शास्त्र रूपानं अनेक पंख जवळ जरी असली बाहेरची, बरं, पण दृष्टी रूपाचं अध्यात्म ज्ञान जवळ नसेल, उपयोग होत नाही त्याचा. दृष्टीचं ज्ञान जवळ असलं पाहिजे, ते अध्यात्मात आहे. म्हणून माऊली म्हणतात अध्यात्मज्ञाने विन एकलेनी. ते जवळ केलं पाहिजे, ते जवळ केलं तर आपल्या जीवनाला परिपूर्णत्व आहे. पण माणसं या विचाराची पाहायला मिळतात, नको आम्हाला काही गरज नाही. एक माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपल्याला देवाची गरज नाही, साधू संतांची गरज नाही असं वाटतंय. झोपलेल्या मावशी, हे काय झोपायची वेळ आहे का काय? आपल्याला देवाची गरज नाही असं वाटत असेल, ऐका ऐका, बघत जाऊन माय मागं वळून कोण झोपले म्हणून. जी बाई झोपले तीच मागं वळून बघते कोण झोपले. आता इकडे बघा, लक्ष द्या. काय सांगत होतो मी? देवाची गरज नाही असं वाटत असेल, पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, नको आपल्याला देवाची गरज, काही भागते आपलं, पण सुख मात्र प्रत्येकाला हवं. देव नको जाऊ द्या, पण सुख, बोला की हो, बोला, सुख पाहिजे ना मामा आपल्याला? सुख प्रत्येकाला हवंय. महाराज तर म्हटले, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. मला दुःख व्हावं असं म्हणणारा माणूस जगात भेटणार नाही. मला दुःख व्हावं म्हणणारा, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि सुख मिळावं म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खटाटोपी आहेत माणसाच्या. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला. करतोय कशासाठी? फक्त सुख मिळावं म्हणून. एवढ्या दिवसाचा प्रवास आहे, रात्रंदिवस पळापळ आहे, पण सुखासाठी केली, पण कधी सुख मिळालं नाही. माणूस जन्माला आल्यापासून माणसाच्या पाठीमागचं दुःख सुरू झाले असं नाही. माणूस ज्या दिवशी जन्माला आलाय तेव्हापासून नसून, माणूस जन्माला यायच्या अगोदरपासून आपल्या पाठीमागं दुःख आहे. काही लोक म्हणतील, महाराज आम्ही जन्माला चालू नाही तर दुःख कशाचं हो? बरोबर आहे ना? आपण जन्माला चालू नाही तर दुःख कशाचं आहे? शंकराचार्यांनी वर्णन केलं, आपण जन्माला यायच्या अगोदरचं दुःख कोणतं आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे जन्माला यायच्या अगोदरचं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. जन्माला यावं मरावं, जन्माला यावं मरावं, हे जन्माला यायच्या अगोदरचं दुःख आहे. अनेक फेरे फिरून आपण या नरदेहाला प्राप्त झालोय, पण एक लक्षात ठेवा, जन्माला यायच्या अगोदरचं हे दुःख झालं. ज्या दिवशी आईच्या पोटामध्ये राहायला आपलं धारणा झाली तेव्हापासून तरी काही सुखातलं जीवन असणार आहे का? ते 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये राहणं काही साधी गोष्ट आहे का सांगा? अवघड आहे गर्भवासातलं दुःख. कीर्तनाला बसत असताना माणसं जवळ बसना गेल्यात बघा, आता लांब लांब कट्टा वट्टा धरून बसतात, अंतर सोडून बसणार, बरोबर ना? शेजारच्याची धक्काबुक्की आपल्याला सहन होत नाही. आईच्या पोटामध्ये असली काही सोय होती का हो? बहुत चांगला लोड असावा, गादी असावी, पलंग असावा, एसी असावी, कूलर असावा, फॅन असावा, काही आहे का? अवघड आहे तिथलं दुःख. ज्ञानोबाराय म्हटले, पचवोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नव मासवरी. गर्भवासातलं दुःख आहे. तुकाराम महाराज तर म्हणले, गर्भवासातलं दुःख काय सांगावं? या दुःखा वेगळे एक वेळ करी, या दुःखा वेगळे एक वेळ करी, या दुःखा वेगळे एक वेळ करी, या दुःखा वेगळे
दुखावे गळे दुरिताच जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय बस आठवीन पाय मदन बस आठवीन पाय मदन बस आठवीन पाय मदन बस आठवीन आठवीन पाय बस गर्भवासातलं दुःख पाहून जीवानं भगवंताकडे केलेली अर्थ प्रार्थना आहे. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी मला इथून बाहेर काढ देवा. गर्भवासातलं दुःख कमी नाही. महाराजांनी वर्णन केले बघा. तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची मज भोगिता नारायणा मज भोगिता नारायणा मौसमळ मूत्र जाणा मौसमळ मूत्र जाणा ध्यातसे तुझ क्षणोक्षणाध्यातसे माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती नाटाच्या प्रकरणातून तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मऊ समळ मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणाध्यातसे. एवढ्या घाणीत राहिलेले आहेत आपण. बर जन्माला यायचं तरी काही सोपं आहे का हो. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे अरे जन्माला यायचं सोपं गोष्ट नाही. कुंभाराच्या दारात जाऊन मडकं घेतलं ते मडकं घेऊन घरापर्यंत गेलो तर बरं आहे नाहीतर घेता घेता सुद्धा फुटायची शक्यता आहे. मी त्या मडक्याचं सांगलेलो असंच नाही बरं हे सांगतोय. एकानं बायकोला ऍडमिट केलं डिलिव्हरी व्हायची होती बायको आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर काही क्षणात आता याला लेकरू होईल म्हणून बाहेर बसलेला होता. तोपर्यंत ऑपरेशन थिएटरमधून ते डॉक्टर बाहेर आले आणि सांगितलं आत्ता जी लेडीज ऍडमिट केली आहे त्यांचं नातेवाईक कोण आहे का सोबत. तो पटमन खुर्चीवर बसलेला उठला आणि पुढे आला. त्याने सांगितलं मी आहे आता ज्यांना ऍडमिट केले ना त्यांचा मी पती आहे. ते म्हणले काय हरकत आहे. ते म्हणले काही नाही तुमची सही पाहिजे. ते म्हणले कशासाठी सही पाहिजे. ते म्हणले असं आहे लेकराचा जन्म नैसर्गिकरित्या जन्म होणार नाही. आम्हाला ते लेकरू आडवं आलेलं आम्हाला ते जास्त छेडछाड करून आपल्याला ते बाहेर काढावं लागेल. याच्यामध्ये असं आहे एकतर मुलगा वाचला जाईल नाहीतर त्या मुलाची आई वाचली जाईल. सांगा पटमन आम्ही कोणता निर्णय घ्यावा आणि सही करायचं. आईला वाचवावं की बाळाला वाचवावं. लेकराचे तुकडे तुकडे करून काढावं की आईला वाचवावं. काय केलं पाहिजे सांगा. आम्ही काय केलं पाहिजे हो.
आई वाचली पाहिजे, बरोबर आहे ना? बोला की आई वाचली पाहिजे. चांगला निर्णय घेतलाय आपण. पण मला असं प्रश्न आहे तुमच्या पुढं माझा, हाच निर्णय जर आपण आईच्या पोटात असताना आपल्या बापानं घेतला असता तर? बोला. चांगलं उदाहरण तर करून दाखवलंय तुम्ही दुसऱ्याकरिता, पण हाच प्रसंग आपल्यावर आल्यावर अवघड आहे का नाही? हे फक्त सोडून द्या बस. जन्माला यायची सोपी गोष्ट नाही. कबीरदास महाराज तर म्हटले, बाबा ज्या दिवशी तू जन्माला आलास ना, तुझा जन्म मात्र रडत झालाय, आणि तू रडत असलेलं हे कोणाचंच लक्ष नाही, कोणाचंच तुझ्याकडं. समाज मात्र तू जन्माला आलास म्हणून आनंद साजरा करत होता. तुझा परिवार पेढे वाटत होतं तू जन्माला आलास म्हणून, पण तुझा जन्म मात्र रडत झालाय. ए बाळा, त्या बाळाला कबीरदास महाराजांनी सांगितलं, ए बाळा आता एक काम कर, तू जन्माला आल्यानंतर रडत आला, समाज तुझ्याकडे पाहून हसत होता, पण मरते समयी तू मात्र हसत गेलं पाहिजे, आणि तू गेलेलं पाहून या सकळ समाजानं रडलं पाहिजे, असं तू मेलं पाहिजे. कबीरदास महाराज सांगतात बघा, जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस पुनी, हे राम नाम रस पुनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी. अष्टकमल का चरखा बनाया, पंचतत्व की गोनी, नवदस मास गुण नको लागे, आखिर कर दी मैली, चदरिया झीनी रे झीनी. आपल्याला शरीर प्राप्त झालंय, महाराजांनी आपल्याला वर्णन असं करून सांगितलं, बाबांनो जब हम पैदा हुए जग हसे हम रोये, ऐसी करणी कर चलो की हम हसे जग रोये. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं बघा, ऐका बरं, आपल्याला असं सांगितलं, ऐका, तुम्ही मरा असं की मेल्यानंतर सुद्धा माणसाची कीर्ती पाठीमागं राहावी, असं माणसानं मरा. कीर्ती मागे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती माई के कीर्ती माई के दुखाची महाराज सांगतात आपल्याला, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे असं माणसानं मरावं. मेल्यानंतर सुद्धा माणसाची कीर्ती पाठीमागं शिल्लक राहत जावी, म्हणून त्याचं मरण असं असावं. महाराजांनी सांगितलं एका मरणीची सरे. कळते ना याचा अर्थ आपल्याला? माणसाचं मरण कसं असावं तुकाराम महाराजांनी सांगितलं, एका मरणीची सरे. ऐका, एका मरणात माणसाचं सगळं सरावं असं मरावं. येते ना लक्षात? एका मरणात आपलं सगळं सरावं असं मर जावं माणसानं. आणि हे हुना गेले बरं, लक्षात ठेवा.
एका मरणात आपलं सगळं सरना गेले. म्हणून राखला जात असताना, राख सावडायचा इकडे कार्यक्रम असते का, राखला जात असताना आमच्या इकडं सुपामध्ये बिडीचा कट्टा, चुन्याची डब्बी, तंबाखूचा तोटा, बिस्किट पुडा, लागली तर एवढीशी बाटली घेऊन जावलेल्यात माणसं. कशासाठी हो? इकडे बी आहे का? सारखंच आहे म्हणा की. कशासाठी करतात हे? माणूस मेला तरी अपेक्षा रूपाने अजून शिल्लक राहिलाय मागं. मग असं न होता एका मरणात सगळं सरावं तर त्याचा परिणाम आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे असं ज्याला ज्याला व्हावं वाटतं ना, त्याचं एका मरणात सगळं सरत जावं. कोणत्याही क्षणाला आपल्या पुढे प्राण उभा टाकला तर तेवढ्याच आनंदाने त्याला जवळ करावं असं माणसानं मर जावं. एवढ्या जवळ लवकर त्याला जवळ करत. ऐका, पण मरणापर्यंतचा हा प्रवास महाराजांनी सांगितला, असं मरावं. आणि जन्मत असतानाचंही दुःख कबीरदास महाराजांनी आपल्याला सांगितलं. पण या दोन्हीच्या मधला जो काळ आहे ना जीवन जगण्याचा, तो तरी काय सोपा आहे का हो? काय थोडी संकट आहेत काय जीवाच्या पाठीमागं? मी कशासाठी बोलतो हे मात्र लक्षात ठेवावर. माणूस जन्माला यायच्या अगोदर आपल्यापासून आपल्या पाठीमागं दुःख लागले याच्यासाठी सांगतो मी. मधला जो प्रवास आहे त्याच्यातल्या खटाटोपीचं दुःख, किती खटाटोपी आहेत. लहान लेकरू आता थोडंसं मोठं झालंय बघा, रांगू लागले, पालतं पडू लागलेलं आहे, त्याला तोंडामध्ये दात नाही, दुधाशिवाय दुसरा पदार्थ खाता येत नाही. अपेक्षा आहे हे खावं वाटतंय, ते खावं वाटतंय, पाहिल तो पदार्थ तोंडात घालावं वाटतोय, पण पर्यायानं काहीच करू शकत नाही. बरोबर आहे ना? हे लेकराचं दुःख सांगतोय बरं मी. बरं, दात आली तोंडात, आता कोणताही पदार्थ अगदी सहजगत्या खाऊ शकेल, समजलं त्याला, तो खाऊही शकतो. पण कुठलेही पदार्थ खाता येणं शक्य आहे का हो? येत नाही. माय बापानं जे त्याच्या समोर दिले तेच त्याला खावे लागतात, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. बर, लहान लेकराच्या कोणत्याही अपेक्षा असू शकतात, कोणत्याही, पण ते मायबाप पूर्ण करतीलच असंही नाही. स्वतःकडे सामर्थ्य नाही ते जवळ करण्याचं, म्हणून मायबापाच्या माध्यमातून ते जवळ करायचं असतं, पण तरी ते शक्य ठरत नाही. लहान लेकराची अपेक्षा आपल्याकडे इमान असावं. विमान, विमान माहितीये तुम्हाला? विमान माहिती आपल्याकडे असावं वाटतंय त्या लेकराला, पण मायबाप लय झालं तर कुठला आनंद देणार आहेत हो? इथं बाहेर लागल्यात का इथं स्टॉल 5, 50, 100 रुपयापर्यंत देते. याच्या पलीकडे काय आहे? अपेक्षा काही करू शकेल ते लेकरू, पण सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाही. आणि त्या अपेक्षा पूर्ण न होणं म्हणजे त्या लेकराचं दुःख आहे. आताच्या लेकरांचं तर दुःख एवढं वाढलंय. माझ्यापर्यंत त्याचं बरं होतं, मला शाळा अंगणवाडीपासूनची होती, बरोबर ना? आपण सगळी इथं उपस्थित आहेत तेवढी अंगणवाडीपासूनच शाळेला गेलेली आहेत. ती पण अंगणवाडी कशी आमच्या इकडची, इकडला हात इकडल्या कानाला लागला तर शाळा. इकडे बी तसं होतं का? कानाला हात लागला तर, नाहीतर नाही शाळा. कानाला हात ज्या दिवशी लागेल मग तेव्हापासून ती शाळेत धाडा असं म्हणायचं. आताच्या लेकराचं बघा बरं, 3 वर्षाचं लेकरू राहते ती 3 वर्षाचं, तेव्हापासून लेकराच्या पाठीमागे शाळा आहे. बळबळ शाळेत धाडलेल्यात मायबाप, गाडीत घालवल्यात, ए जा शाळेला. पाठीवर भलं मोठं वज आहे त्याच्या. नर्सरी, LKG, UKG आहे का इकडं? होय मावशी, धाडलेलो का लेकर शाळेत? मावशी, ए माय, लेकर आहेत का तुम्हाला शाळेत धाडलेलो का? हा, जीवाचं दुःख आहे बरं त्या लेकराचं. बरं, ते दुःख तर काय लवकर संपत आहे का काय त्याचं? 10वी पर्यंत त्याच्या मागं टोमणं देत राहतात घरचे बाहेरचे सगळे. काय गैरीपणा चालू आहे. 10वी नीट निघाली पाहिजे बरं, बरोबर आहे का? 10वी नीट निघाली पाहिजे. तुम्हाला माझी माहिती असेल 10वी. हा, 10वी नीट निघाली पाहिजे. त्याच्या पाठीमागं रात्रंदिवस पुन्हा अभ्यासाचं टेन्शन. त्यानं कसं तर करत 10वी पर्यंत रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास केला, काहीही केलं. कोणतं गाव म्हटलं नाही, कोणता पाहुणा म्हटला नाही, कुठली यात्रा म्हणली नाही, काही नाही, कुठं फिरणं नाही, काही नाही, रात्रंदिवस अभ्यास केला. 10वीला 98% पडली. बरं, तरी तर त्याचं काही दुःख संपलं का काय सांगा अभ्यासाचं? मायबाप म्हणले आता 98 पडल्यात का नाही, बघा लातूरला ऍडमिशन मिळते का? आहेत तुमच्या इकडली लेकरं आमच्याकडे बक्कळ आहेत. बघा शाहूला नंबर लागते का? चांगल्या मार्कानं पुढं सगळं पास झालं पाहिजे. बरं, 12वी नीट निघाली पाहिजे. त्याला वाटलं आता 12वी नंतर तर सुख मिळेल. 12वी पर्यंतची खटाटोप चालू की नाही, पुन्हा रात्रंदिवस अभ्यास चालू केला. 12लाही चांगली मार्क पडली. मायबाप म्हणले आता नीटची परीक्षा द्या. त्यानं पुन्हा अभ्यासाला लागलं. निस्त्या सुखासाठी प्रयत्न करतोय, मग सुख काही मिळेच ना.
आता त्याला चांगली नोकरी लागली, चांगली पगार मिळू लागली. त्याला वाटलं आता तरी सगळं सुखात होईल. मायबाप म्हणले आता बरं झालंय म्हणे, घरी बांधून झालंय, पगारी चांगली मिळू लागली आहे, नोकरी चांगली लागली. आता एक काम करा, काय, लग्न करा. त्याला वाटलं लग्न केल्यावर सुख मिळेल, लग्न केल्यावर सुख मिळेल या अपेक्षेनं लग्न केलं. इथं जमलेला माझा प्रश्न आहे, लग्न केल्यावर सुख मिळेल म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं लग्न झाल्यावर सुख आहे का हो? बोला की, आमचं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायची पाळी आहे हो. बोला की, लग्न झाल्यावर सुख मिळणं म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं सुख आहे का लग्न झाल्यास? हे तुम्ही आहे ही म्हणायची गरज नाही आणि नाही म्हणायची गरज नाही. तुमची होरपळलेली चेहरे सांगलेल्यात मला हे करपून गेलेले. तोंडावरची कळा सांगून जाते मी तुम्ही संसारात किती सुख भोगून आलेले हो. इथं तिथं सुख मिळणार म्हणून हे कथा कीर्तन आहेत. इथं तर बरं वाटावं बा. सुख नाही संसारामध्ये. नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. नाथ महाराज म्हणतात, संसारी असता सुख तरी का त्यागिते सनकादिक. जर संसारामध्ये सुख असतं तर सनकादिकांनी याला त्यागलं का? सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे आलिया संसारा, 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 कोठे आलिया संसारा. वाया हाव भरी होऊ नका, वाया हाव भरी होऊ नका, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. वाया हाव भरी होऊ नका, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. सुख नाही कोठे आलिया संसारा. संसारामध्ये सुख नाही. ऐका, सुख नाही संसारामध्ये. सुख मिळावं म्हणून अनेकांनी संसाराची सुरुवात केली पण सुख मिळालं नाही. कदापि कधीच संसार सुख देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, संसारातलं दुःख कधीच बाजूला काढू शकत नाही तो म्हणजे संसार. कारण संसाराचं स्वरूपच म्हणजे दुःख आहे आणि स्वरूपाला बाजूला केलं तर शिल्लक काहीच राहू शकत नाही. चार वाकाचं मत असं आहे, संसारातलं दुःख बाजूला काढून संसार करा. त्याला वेदांत शास्त्र उत्तर असं देतं की संसार हे संसाराचं दुःख हे संसाराचा गुण नसून तो त्याचं स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि स्वरूप बाजूला काढल्यानंतर शिल्लक राहू शकत नाही. गुण बाजूला जाऊ शकतात पण स्वरूप बाजूला राहत नाही. संसारातलं दुःख बाजूला कदापि काढू शकत नाही तो म्हणजे संसार आहे. याच्यातून सुख मिळत नाही. अनेक खटाटोपी या संसारात माणसानं केल्या सुख मिळावं म्हणून. काय काय सुख पाहता जवा पाडे, चला सुख पाहता जवा पाडे, 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 सुख पाहत जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पर्वताई वरे, सुख
दुःख पर्वताई धरी धारी आठवण धरी धारी आठवण दुःख पर्वताई वडे दुःख पर्वताई वडे धरी धारी आठवण धरी धारी सुख पाहता जवा पाडे पण दुःख पर्वता येवडे. तुकाराम महाराजांनी सांगितलं संसारातलं दुःख आणि सुख कसं आहे. सुख पाहता जवा पाडे अगदी लहान आहे सुख, पण दुःख पाहायचं गेलं तर डोंगरा एवढा आहे, पर्वता एवढा आहे. हे संसारातलं दुःख आहे. तरी याची माणसाला जाण राहत नाही, माणूस या संसारातून कधी मुक्त होत नाही. ज्ञानोबाराय म्हटले बघा, या संसारातल्या दुःखाचं अंतर या माणसाला कळत नाही, जीवाला कळत नाही, म्हणून नित्य संसाराचं ग्रहण चालू आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बघा आपल्याला, ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवन घडे, काय पुपंकीचे किडे चिळसे घेते. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्हाला जखम माहितीये, जखम शरीरावर होणारी जखम, झोपलेले मामा जखम, त्या जखमेचा एक पुढची स्टेप अशी असते, जखमेमध्ये पू भरत असतो. काय म्हणतात तुमच्या इकडं, पू 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 भरतो. त्या पू भरल्यानंतरची अजून एक स्टेप असते जखमेची, त्या पुवात आळ्या आणि किडे पडत असतात. बघितलं कधी, बघितले जरी नसली तरी तुम्हाला माहिती आहे. ही त्या जखमीतली प्रक्रिया आहे. एवढं गहाण झालेलं आहे, त्याच्यात किडे आहेत, किडे आहेत, आळे आहेत. मला सांगा, एखादा किडा किंवा एखादी आळी तुम्ही बाजूला काढा त्या जखमेतली, मला सांगा जी आळी आणि जी किडा तुम्ही बाजूला काढलाय, जो बाजूला माणूस काढतोय त्याची ती किडे आणि आडे काही किडे आणि आळ्या काही आभार मानणार आहेत का हो, ज्यानं बाजूला काढणार आहे त्याच्या. बरे झाले बाबा, तुम्ही मला या पुवातून मला बाजूला काढलं, तुम्ही तुमचे माझ्यावर फार उपकार झाले. जर तुम्ही मला इथून बाजूला काढलं नसतं तर मला याच घाणीत राहून पडावं लागलं असतं, असं म्हणेल आपल्याला. ती म्हणत नाही. का बर, तर तिला त्याच्यातच राहणं हे बरं वाटतंय. कळतंय ना माझं बोलणं. मी त्या जखमीतल्या किड्याचं आणि आळ्याचं सांगणं गेला. बरं, संसारात जेवढे किडे आणि आळे आहेत का त्यांचं सांगतो. साधू संतांनी ह्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केलाय, निघाल्यानंतर ते काय आभार मानणार आहेत का काय, उलट शाप देत आले तर ह्यांना काही काम नव्हतं, आम्हाला परमार्थात घातल्यात असे म्हणतात काही काय. ते अंतरणे नती बापुडे म्हणून अगत्य सेवन घडे, म्हणून सेवन चालू आहे. आणि एवढं सेवन चालू आहे, सेवन करण्याचा परिणाम असा होत असतो. महाराज नाथ महाराज म्हणायचे बघा की असं आहे, भोगी काम वाढे. भोग भोगल्यानं भोग इच्छा संपत नाही, वाढत असते, संपत नाही. संसार जवळ करत असताना या संसारातली आसक्ती संपेल असं नाही, जवळ करून करून उलट वाढत असते, वाढत वाढत जात. इंधने माला अग्नी कोटे जाई, इंधने माला अग्नी कोटे, विषयाचे वीता कोण तृप्त झाला, विषयाचे वीता कोण तृप्त झाला, इंधन निमाला अग्नी कोटे, इंधन निमाला अग्नी कोटे, विषयाचे वीता कोण तृप्त झाला, इंधन निमाला अग्नी कोटे, इंधन निमाला अग्नी कोठे. पेट्रोल आणि रॉकेल टाकल्यानंतर आग काही शांत होणार आहे का हो, वाढत जाणार आहे ते टाकल्यानंतर. तसं भोग भोगल्यानंतर आपली काम वासना संपेल असं नाही, उलट वाढत जात असते. संसारात पडलेली जेवढी जीव आहेत ना, हे संसार जवळ करत असताना, याला भोगत असताना याच्या आसक्तीसाठी नाही ते प्रयत्न करायलेत माणसं, काही करू लागलेले. तुकाराम महाराज तर म्हटले, संसारात माणसं किती ग्रासलेली आहेत आणि काय काय करायलेत.
संसारात ग्रासल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणे काय काय करतात माणसं. देवाची वस्त्रा स्वप्नी हे नाठवी, पण स्त्री येशी पाठवी उंच साडी. देवाची वस्त्र कधी स्वप्नात सुद्धा आली नाहीत माणसाच्या, पण बायकोला मात्र महागातली साडी घेईल हे मात्र जास्त विचार आहे. बरोबर आहे का? असंच आहे का? कसं आहे तुमच्याकडे? तुकाराम महाराजांनी हे कळना गेल्यावर अजून पुढे सांगितलं. महाराज म्हटले काही जणांचा बायकोवर जीवन राहत नाही, पण बारदाण्यावर राहते बघा. बारदाना म्हणजे शेतीबाडी हो, जनावर. तुकाराम महाराज म्हणले गायीचे पाळण नयेची विचारा, पण आश्वासी खरारा करी अंगी. आपल्या गायीचं पालन करावं, देशी गायीचं पालन करावं याचा विचार कधी सुद्धा मनात आला नाही, पण दारामधले घोडे धोडे असणारे मात्र धुवायला हात पुढे येतात माणसाचे. का बरं? तर त्याच्यातून मिळणार आहे म्हणून. याच्या पुढचं सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो, काही वाटायचं तर नाही की. तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे, घरी गेल्यावर गाठ्यात काढून बघा तुम्ही. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, एवढी ग्रासलीत माणसं संसारानं, किती ग्रासलेली आहेत बघा. लेकराची गांड सवे धावे क्षाळू, पण न म्हणे प्रक्षाळू द्विजपाय. आपल्या लेकराची घाण धुण्यासाठी हात पुढे येतील, पण आपल्या गावामध्ये आलेला एखादा महात्मा साधू त्याला पाहिल्यानंतर त्याचे हात पाय धुवावी याच्यासाठी हात कधीच पुढे नाही येणार आहेत. कारण ती माणसं म्हणतात ऐ लेकराचं काहीतरी केलं तर हे माझ्या मरणापर्यंत कामाला येणार, महाराज लोकांचं करून का होणार आहे आम्हाला, अशा विचाराचे आहेत माणसं. अवघड आहे. इथपर्यंत संसारानं ग्रासलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणजे एवढी जी ग्रासलेली आहेत का संसारामध्ये सुख मिळावं म्हणून नाही ते प्रयत्न करायलेत ना. महाराज म्हटले तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका. जातो यमलोका भोगावया, भोगावया जातो यमलोका भोगावया. तुका म्हणे त्या जय हो. तुका म्हणे त्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया, जातो यमलोका भोगावया. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया. धिक्कार केला एवढी संसारात जे ग्रासली त्याची. अनेक प्रयत्न करतात माणसं संसारातून सुख मिळावं म्हणून, परमार्थाकडे वाटचाल नाही, पण संसारातून सुखाची मात्र अपेक्षा प्रत्येकाला आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं बघा संसारातली माणसं किती ग्रासलेली आहेत. माऊली म्हणतात तुळशीच्या झाडा जो दुरोनी न घापे शिंतोडा, पण तो द्राक्षाच्या बुडा दुधाची लावी. तुळशीचं झाड माहितीये तुम्हाला? आपल्या अंगणात असते. काही काही माणसं त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीत हो. चलतीवर आपण पिणाऱ्यातल्या पाण्यातला सुद्धा शिंतोडा न टाकायचे काही काही, पण त्याला सांगा ए तुमची जी द्राक्षाची बाग आहे का त्याला जर बहर चांगला यावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर दूध घाला त्याच्या बुडाला, दूध घाला. डेरेवर जाऊन कॅन्डच्या कॅन्ड आणून असं बारीक धार धरल तिथं जाऊन. कुठं? द्राक्षाची बुडा हा दुधाची लावी. याच्यासाठी प्रयत्न आहे. कारण असं आहे द्राक्षाला दूध घातलं तर त्याचा परिणाम चांगला आहे, पैसे मिळणार आहेत. बरोबर आहे ना? तुळशीला पाणी घालून का मिळणार आहे हो? बोला की. तुळशीला पाणी घालून मामा का मिळणार आहे? त्याचे काय घराला चौकट होती आहे का? ते लाकड तर काय कुठं कामाला येतात का? काय का होणार आहे त्या लाकडाचं? असं तुमचं म्हणणं असेल, पण एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर जे कोणतंच लाकूड करू शकत नाही ते करू शकते तुळशीचं झाड. यत कंठे तुलसी नास्ती ते नरा मूढ मानसहा, सुनो विष्टा समम चांडम जलम च मदिरा समम. विष्णू पुराण सांगतंय आपल्याला यत कंठे तुलसी नास्ती, ज्याच्या कंठामध्ये तुळशीचा एकही दाणा नाही तो माणूस मूर्ख आहे. ते नरा मूढ मानसहा, सुनो विष्टा समम चान्नम जलम च मदिरा समम. त्यानं शिवलेलं अन्न हे श्वान विष्टेसारखं आहे आणि त्यानं शिवलेलं पाणी मदिरे समान आहे. कोण शिवलेलं? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं.
मग आजपर्यंत आपण किती खाल्ला काय? साधं कोणतंही अन्न असू द्या, पण त्यानं शिवलेलं अन्न म्हणजे कसलं आहे? तुम्हाला श्वान माहित आहे, आणि श्वानाचं विष्ठाई माहिती आहे. त्यानं शिवलेलं अन्न म्हणजे त्या समानाने आजपर्यंत किती खाल्ला असलं. पण पाणी तरी पिलेच की आपण. मदिरे समान आहे. हे पाप आपल्या पदरात पडतंय, पण या पापापासून मुक्त व्हावं वाटत असेल तर गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. हे ते प्राप्त करून देणार. स्नान काले तू यत सांगे दृश्यते तुलसी शुभा. नारद पुराण आहे. दृश्यते तुलसी शुभा सर्व तीर्थेषु स्नानम भवति तेन संशया. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, अंघोळ केली तर जगातली जेवढी तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचं स्नानाचं पुण्य आपल्या पदरात पडते. गळ्यात तुळशीची माळ असते. किंवा भागवत सांगते बघा आपल्याला, कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय. हे महत्व आहे तुळशी. गोविंद चरण प्रिय आहे. माझा विषय याच्यासाठी वाढतो. एवढी ग्रासलीत माणसं संसारानं नाही तेवढी प्रयत्न केली. मरेपर्यंत माणसाच्या जीवनातला प्रयत्न या संसारातला संपला नाही. सुख मिळावं म्हणून, सुख मिळावं म्हणून अनेक प्रयत्न केले. अंतरुणावर पडलाय, बाजाच्या खाली घेतलं. बाजाच्या खाली तुमच्याकडे बाज माहितीये? बाज बाजाच्या खाली कधी घेतात हो? इकडे घेतात का? जायच्या थोडं थोडं आधी, बरोबर आहे ना, दूध घालायसाठी खाली घेतलंय. तोपर्यंत सुद्धा संसारातलं संपत नाही. या सगळ्या प्रसंगाला पाहून घरातले सुद्धा कंटाळले राहतात. त्याला कंटाळलेली एवढी या सगळ्यांना सुख मिळावं म्हणून ज्यानं प्रयत्न केलेले आहेत ती घरचे सुद्धा विचार करत असतात. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी आले घर थुंकोणिया. जिच्यासाठी सगळं जीवन खर्च केलं, जिच्यावर प्रेम केलं, ती बायको सुद्धा त्या माणसाला म्हणत असते त्याचं ते सगळं दुखणं भाणं करून. काय करा? बाईल म्हणे खर मरता तरी. खर म्हणजे गाढव. गाढव खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. बायको म्हणते गाढव मरणा बी गेले माय. सगळं घर बेंडके टाकून खराब केले हे ना. नाशिले घर थुंकून या. बायको म्हणते स्वतःची. जाऊ द्या, बायकोचं सोडा, तिनं ते सगळं केलंय म्हणून म्हणत असेल. तुकाराम महाराज म्हणले घरच्याचं सोडा बाहेरचे सुद्धा. शेजारी म्हणते मरे नाका मेला. शेजारी म्हणते मरे नाका मेला. शेजारी म्हणते मरे नाका मेला. अनिला कंटाळा येणे आम्हा. अनिला कंटाळा येणे आम्हा. अनिला कंटाळा येणे आम्हा. अनिला कंटाळा येणे आम्हा. खोबऱ्याची वाटे झाली असे तोंड. खोबऱ्याची वाटे झाली असे तोंड. खोबऱ्याची वाटी झाले असे तोंड. खोबऱ्याची वाटी झाले असे तोंड. तुकाराम महाराज सांगतात शेजारी म्हणती मरे नाका मेला. अनिला कंटाळा येणी आम्हा. शेजारी सुद्धा म्हणतात मरणा बी गेले हो. हे सगळा कटाळा आणून ठेवले गलीला. काही कार्यक्रम करता येईना ना, काही कधी जात आहे की काही नाही. अशी गल्लीतली माणसं म्हणतात. इथपर्यंत प्रवास केलाय पण कोणी सुखापर्यंतची अपेक्षा माणसाने केली पण सुख मिळालं नाही. मरेपर्यंतचा प्रवास आहे. मरणाचंही दुःख तेवढंच कठीण आहे. आता वेळ घालवत नाही का. इथपर्यंतचा प्रवास सुख मिळावं म्हणून केला पण सुख मिळाले का सांगा. तुकाराम महाराज म्हणले इथपर्यंतच्या प्रवासानं तुम्हाला सुख मिळालं नाही. सुख पाहिजे असेल तर या संसारात कदापि सुख नव्हतं. पण तुम्हाला सुखाची अपेक्षा असेल ना तर एक केल्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. तेने विन जीवा सुख नो. हो सुख नो तेने विन जीवा सुख नो. सुख नो तेने विना जीवा सुख नो. सुख नो तेने विना जीवा सुख नो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोवे.
विना जीवा सुख तुम्हाला सुख अपेक्षित आहे ना, तर तेने विन जीवा सुख नोहे. तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. कधीपर्यंत? आपुला तो एक देव करून घ्यावा. जोपर्यंत आपण देवाला आपलंसं करत नाही, एक करून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. कळा, आम्ही जोपर्यंत देवाला जवळ करणार आहे तोपर्यंत आम्हाला सुख मिळणार नाही. मग देव जवळ करण्यासाठी आम्ही करावं काय? तुकाराम महाराजांनी याचं भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत जय हो. भावे गावे गीत 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 शुद्ध करो चित्त शुद्ध करो चित्त शुद्ध करो चित्त शुद्ध करो चित्त शुद्ध भावा शुद्ध भावा शुद्ध भावा देव शुद्ध भावा देव शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव भावा आहे देव तुझ भावा आहे देव. अभंगाच्या पहिल्या चरणातून महाराज देव मिळण्यासाठीचा उपाय सांगतात. काय करा तुम्ही? तुम्हाला देव पाहिजे असेल तर भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. तुम्ही एक काम करा, भजन करा. भजनाने देव मिळत असतो. भजन केल्यानं देव मिळते. बरं झोपलेले मामा, भजन केलं की देव मिळत असतो. आणि एक लक्षात ठेवा, काही लोकांचं म्हणणं असं असेल किंवा माझंच म्हणणं असं आहे, भजन केले बोलू का ताई? काही हरकत नाही ना, तुम्ही फक्त तुमच्याकडे नका घेऊ, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. भजनानं जर देव मिळाला असता, ऐका बरं, भजनानं जर देव मिळाला असता तर तो सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या बायाला मिळाला असता, लेडीजला मिळाला असता. एवढ्या भजनाचा उतार आमच्या लातूरात येऊन बघा. लातूरची एकाही गल्लीचं बोळ तुम्हाला असं सापडणार नाही की जिथं महिला मंडळाचं भजन नाही. 12 महिने आमच्या लातूरामध्ये भजन असतं आणि एकही दिवस असा जात नाही की लातूरात कुठंच कीर्तन चालू नाही. एवढा परमार्थाचा उतार. रात्रंदिवस भजन करणारी माणसं आहेत, पण भजन केल्यानंतर देव मिळालायच असंही नाही की हो. बरोबर आहे ना? शंका आहे आपल्या प्रत्येकालाही. भजन केल्यानंतर सुख मिळेल देव मिळेल वाटतंय ना, पण देव मिळालेलंही दिसत नाही. देव मिळाला तर पाहिजे या भजनानं. मग का होत नाही? तुम्ही तर म्हणताय भजन केलं की देव मिळतो. महाराजांनी सांगितलं उग भजन केल्यावर देव मिळत नाही. ते भजन असावं कसं? महाराज सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. असं भजन असेल तर परिणाम आहे. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. लक्षात ठेवा, अनेक माणसं भजन करतात, पण प्रत्येकाचं भजन हे भावनेनं असेल असं नाही. अनेकांचं भजन आहे, पण ते भजन भावनेचं नसेल तर उपयोग होत नाही. भावनेनं असलं पाहिजे भाई. हा, भावनेनं असलं पाहिजे. लक्षात द्या. साधू संतांनी भजन केलं, तुम्ही आम्ही भजन करतो. साधू संतांनी भजन केल्यानंतरचा परिणाम साधू संतांना देव मिळालाही कळालाही. आपण भजन करतो, आपल्याला देव मिळतही नाही कळतही नाही.
कारण असं आहे, साधू संतांनी ज्या लेवलनं ज्या उंचीनं भजन केलं ना, आपण त्या उंचीनं करू शकत नाही, म्हणून आपल्याला देव मिळतही नाही आणि कळत नाही. साधू संतांनी जी भजनानं उंची गाठली ते आपण कदापि गाठू शकत नाही. आपण भजन करतोय पण कशासाठी? याच्यापेक्षा चांगलं मला गाता आलं पाहिजे म्हणून, याच्यापेक्षा मला चांगलं वाजवता आलं पाहिजे म्हणून, मला याच्यापेक्षा जास्त कीर्तन चांगलं करता आलं पाहिजे म्हणून आपला परमार्थ. पण आपल्या परमार्थाची उंची माझं भजन कसं का असेना, पण माझ्या भजनानं मला देव मिळाला पाहिजे, बस एवढी अपेक्षा जोपर्यंत आपल्या भजनाची होत नाही ना, तोपर्यंत भजनाचा परिणाम आपल्या जीवनात देव मिळण्यासाठीचा होत नाही. बघा नामदेवरायांचं प्रेम आणि आपलं देवावरचं प्रेम जमीन आसमानचा फरक आहे. लॉकडाऊन मध्ये काही लोकांनी सप्ते बंद पडू दिले नाहीत. बघा परंपरेनं विना उभा करून चालू दिला. आमच्या लातूरात एक सप्ताह चालू होता शहरातला, जरा कठीणच शहरात म्हणल्यानंतर, पण तरी त्या वारकऱ्यानं बंद न पडू देता 4 माणसं थांबायची, गेटला कुलूप लावायचं, मध्ये कोण येऊ नये म्हणून, मध्ये येऊ नये म्हणून. बरं ते मध्ये थांबलेली तर 4 काही नीट थांबलेली आहेत का काय? 2-2 हात लांब, कोरोनाच्या काळात सांगतो बरे, 2-2 हात लांब, मधात एक ठेवलेला टेबल, त्या टेबलावर सॅनिटायझरची बाटली, प्रत्येकाच्या तोंडाला मास्क, ते गाथा भजन करायले. हरिपाटन गाथा भजन एवढाच कार्यक्रम सप्त्यातला आणि विना उभा बस. आणि ते अभंग म्हणत होती, मरण माझे मरुणी गेले. कळते ना माझं बोलणं हे? मज केले अमर, तोंडाला मास्क आहे, 2-2 हात लांब आहेत, गेटला कुरूप आहेत आणि 4च आहेत मध्ये, तरी सुद्धा एवढं दिसत. नामदेवरांचं प्रेम आहे का आता देवावरचं? देह जाऊ 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 हेची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी, पाय हरीचे न सोडी, देह जाऊ 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 हेची घडी. देवा या क्षणाला माझा प्राण गेला तरी चालेल, पण तुझ्या पायापासून मला लांब जायचं. या निष्ठेचा परमार्थ साधू संतांचा. ज्ञानोबारांनी तर सांगितलं, देवा माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे देवा माझं तुझ्यावर. तुझी आणवाहीन गा देवराया, तुझी आणवाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासुनिया, बहु आवडसी जीवा पासुनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. ऐका ज्ञानोबारांचं देवावरचं प्रेम आहे. बहु आवडसी जीवा पासुनिया. आपण प्रेम करतो देवावर, पण एवढं शक्य नाही. ऐका आपण भजन करतो, इथं जमलेली भरपूर माणसं भजन करणार आहेत, पण साधू संतांचं भजन आणि आपलं भजन फरक आहे दोन्हीतला. फरक म्हणजे काय? आपले भजन वेगळे आणि त्यांचे वेगळे, आपले अभंग वेगळे आणि त्यांचे वेगळे, असं काही नाही. हेच विठोबा रखुमाई, हेच रामकृष्णारी आहे, पण भजनातला फरक असा आहे. सांगू का तुम्हाला? माणसं 2 तास कीर्तनाला नीट बसत नाहीत. बघा बसत नाहीत 2 तास कीर्तनाला नीट. गुडघे तर लांब कर, गुडघे तर वरी कर, बसायचे बघा पद्धत. बरं एखादा गुडघा वरी केल्यावर भागते की मावशी? काही काही महाशय दोन्हीच्या दोन्ही वरी करू बसतात. बरं करू द्या, दुखत असतील म्हणून 2 गुडघे वरी करत असतील. त्याच्या पुढचे आहेत बरं काही 2 गुडघे वरी करून त्याला कंपाऊंड करतात. असं कंपाऊंड, कंपाऊंड माहित आहे का? त्याला खडी लागणार, वाळू लागणार, काही लागणार, कंपाऊंड करून. बरं एवढ्यावर तो कुठं भागतय? त्याच्या पुढचे आहेत अजून काही, तेवढा अवघड बसतात आणि त्या 2 गुडघ्याच्या मध्ये मान घालतात. काही बघा कोण कोण बसले, लाईट आली, 2 गुडघ्याच्या मध्ये मान घालून बस. एवढ्यावर तर गप आहेत का काय? त्याच्या पुढचे आहेत बरं काही, तेवढा अवघड बसणार आणि पुन्हा खालच्या नजरेनं असं वरी बघणार आणि तिथून विचार करणार, हे न कुठला असन, कोण महाराज, ह्याला काय म्हणून आणलं असन, ह्याला काय कळलं की नाही, काय टाइम झालाय. 6 चरणाचा अभंग आता एक सुटले. 2 तासाच्या कीर्तनातली आपली फजिती आहे, आपल्याला नीट बसणं होत नाही. साधू संतांचा परमार्थ काही वेळेपुरता मर्यादित आहे का? हो, किती दिवस केलं त्यांनी परमार्थ? काही तासभर, 2 तासाचं भजन, काही 3 तासाचं कीर्तन, असं काही मर्यादित आहे का त्यांना तो वेळ? गदी माडगुळकरांनी गवळणींच्या भजनाची अवस्था सांगितली. किती भजन आहे गवळणींचं?
जन्म भरीच्या श्वासाईत के मोजले हरिनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी नाही खरचली कवडी दमडी नाही खरचली कवडी दमडी नाही बेचियला दाम बाई मी विकत बाई मी विकत घेतला जन्म भरीच्या श्वासाईत के मोजेले हरिनाम जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढी श्वास खर्च झाली ती प्रत्येक श्वास देवाच्या चरणी अर्पण केली प्रत्येक श्वासाला देवाचं भजा सासो की माला पे सिमरू मैं सीताराम सासो की माला पे सिमरू मैं राधेश्याम प्रत्येक श्वासाला भजा आता आपल्या कीर्तनाला साहित्य नीट नसेल तर आपलं भजन राहतंय थांबतंय माणसं म्हणतात पुन्हा बघू टाळा नीट नाहीत उगं बारके असले कसले बारके ही का टाळ आहेत का काय घंटी वाजवल्या दुसऱ्याना कुठल्या तर गावच्या शेजार पाजारच्या मग करू आपण कीर्तन भजन थांबलं बघा भजन टाळा आणेपर्यंत बरं टाळाही चांगल्या निघाल्या मृदंग ही चित्रवाजीने ह्याची शाई उडून गेली पान बी पडलेलं आहे हे का पग वाज का काय दुसरा आणा तर करू चालू थांबलं बघा भजन ते आणेपर्यंत ही का पीटी आहे का काय तुम्हाला म्हणणं गेलं ही का पीटी आहे का काय उंदर जाऊन निसतं फक 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 जोजलेले दुसरी आणा मग करू चालू असं म्हणलं की कीर्तन भजन राहतंय थांबतंय आपलं पण गवळणींच्या भजनाची अवस्था अशी आहे या साहित्य वाचून भजन त्यांचं नाही स्वतःचं शरीर विणा बनून गोपिकांनी भजन केले विणा बनून तण तंबुरा तार मन अद्भुत ए साज हरि के करसे बज रहा हरि की है आवाज तन के तंबूरे में दो तन के तंबूरे में दो सासु की तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम ही गवळणींच्या भजनाची अवस्था आहे आपण ही भजन करतो पण या लेवलचं असेल असं नाही चला हे भजन या अवस्थेनं करणं म्हणजे भावनेनं करणं आहे परिणाम तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव बरं कळालं भावनेनं भजन केलं की देव मिळतो बरं महाराजानं पुन्हा एक अडचण मांडली कोणती शुद्ध करून या चित्त शुद्ध चित्त करून आपण भगवंताचं भजन गायलं पाहिजे ऐका आपलं चित्त भजन करून सुद्धा शुद्ध का होत नाही आपण भजन करतोय पण आपलं चित्त शुद्ध आहे का नाही आपल्यालाही त्याची गॅरंटी नाही बरोबर आहे ना चित्त शुद्ध झालं तर या भजनाचा परिणाम आपल्या जीवनात आहे पण का नाही कारण असं आहे आपल्या कीर्तनाला आपल्या भजनाला आपण काही मर्यादित ठेवलंय त्याला काहीतरी असा आडा घातलाय आपण म्हणून ते चित्त शुद्ध नाही जरा माफी मागून बोलतो फक्त याचा अर्थ कोणी दुसरा घेऊ नका आता हे कीर्तन चालू या कीर्तनाला हे आसन टाकले आसन मान्य आहे तुम्हाला हे आसन आहे हे आसन जर इथं नसतं फक्त चटईवर जर हे कीर्तन उभा टाकलं असतं तर माणसं रुपाळीत म्हणले असते काहीतर आणा सतरंजी आणा घोंगडा आणा काहीतर आणा आत्रा इथं रुपाळी झाली असती कसं तर घेतली असते ते आणेपर्यंत पण एकदा महाराजा गादीवर उभा टाकायचं असेल महाराज इथं आल्यानंतर जर इथं काहीच आतरलेलं नसेल तर कीर्तन होईल का हो बोला करतील महाराज कीर्तन नाही करायची नाहीत का आत्रा इथं काही तर मग आपण कीर्तन चालू करू मर्यादित ठेवलं आपण कीर्तनाला बरोबर आहे ना तसं हे असलंच पाहिजे हेही मला मान्य आहे पण माझा प्रश्न असा आहे तुकाराम महाराजांच्या प्रत्येक कीर्तनाला खाली आसनच होतं घोंगडच होतं असं काय हो नाही असेल तो भाग निराळा आहे पण एक सांगू का तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय आणि नसलं काय तुकाराम महाराज तरी कीर्तन करायचीच की हो बरोबर आहे ना पण तुकाराम महाराज आसन टाकून कीर्तन करायचे तितकंच खरं आहे पण तुकाराम महाराजांनी जे आसन टाकलं ना कीर्तनाला ते जगाच्या पाठीवर कुण्याच कीर्तन करायला टाकायला जमायचं नाही असं आसन टाकलं तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं आसन आहे का चित्ताचे आसन आसन
चित्ताचे आसन आसन चित्ताचे आसन आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन आसन चित्ताचे आसन आसन चित्ताचे आसन आसन चित्ताचे आसन तो का करी तो कीर्तन तो का करी तो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा तुका करी तो कीर्तन तुका करी तो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा दिन दुर्बळाची देवा चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा टाटा दीन तुकाराम महाराजांच्या कीर्तनातलं हे आसन आहे चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन तुकाराम महाराज कीर्तन करायचे पण चित्ताचं आसन टाकून आपलं भजन आहे पण चित्ताचं आसन टाकून नाही म्हणून त्याचा परिणाम देव मिळण्याचा होत नाही या पद्धतीनं चित्त शुद्ध झालं की तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव जमलं महाराज कळाला आता आम्हाला भजन भावनेनं झालं की देव मिळतो चित्त शुद्ध झालं की देव मिळतो लक्षात आलं आमच्या पण आमच्याच्यानं हे आता कठीण जाणार आहे का आम्ही भजन करतोय मान्य आम्हाला पण आमचं भजन भावनेनंच होईल असंही नाही बरं भजन जरी केलं भावनेनं येत असेल पण आमची चित्त शुद्ध असेल असंही नाही ना मग आमच्या जीवनातला हा परिणाम जरा अवघड जाणार आहे याच्यानं आम्हाला ते कठीण जाणार आहे महाराज भावनेनं आणि चित्त शुद्ध करून भजन करणं म्हणजे कठीण आणि याच्यानं देव मिळवायचं आमच्याच्यानं जरा अवघड जाणार आहे याच्यापेक्षा काही सोपं आहे का सांगा महाराजांनी त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनिकाचे कानी 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 अनिकाचे गुण दोष
भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार भूमाई कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई विठोबार भूमाई आणि काचे काणी गुण दोष म्हणा नाणी कळालं महाराज आम्हाला भावी गावी गीत जमत नाही म्हणून तुम्ही आम्हाला हे सांगितलं की आणि काचे काणी गुण दोष म्हणा नाणी. आता महाराज सांगतात इतरांनी तुमच्या पुढे येऊन काहीतरी सांगावं ते तुम्ही तुमच्या कानानं ऐकून जर अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होत असेल निंदा होत असेल हे तुम्ही आधी थांबवा. आणि काचे काणी गुण दोष म्हणा नाणी इतरांना तुमच्या पुढे येऊन काहीतरी सांगितलं ते तुम्ही मग तुमच्या अंतःकरणानं ऐकल्यानंतर द्वेष निर्माण झाला निंदा झाली तर परिणाम याच्यानं देव लांब जाईल. हे तुम्ही आधी अडवलं तर परिणाम आहे तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. पुन्हा महाराजांपुढे काही लोकांनी अडचणी मांडल्या की म्हणे महाराज आता ही आम्हाला जमत नाही. महाराज म्हणले आता याच्यात अवघड काय फक्त ऐकायचं बंद करायचं याच्यात कठीण काय असणार आहे. महाराज म्हणले लोक म्हणले बरोबर आहे महाराज फक्त ऐकायचं बंद करायचं आहे पण कसं आहे म्हणे आम्ही गावातले प्रतिष्ठित माणसं आहे लोक काय बी येऊन सांगतात आम्हाला हेच करा न कर त्याचं कर करतच असतात पर्याय चालत नाही त्याला पर्याय राहत नाही महाराज ऐकावंच लागतं. बरं ते ऐकत असताना अंतःकरणामध्ये द्वेष झाला निंदा झाली तर देव लांब जाईल की महाराज आमच्याकडून जमत नाही महाराज. याच्यापेक्षा अजून काही सोपं आहे का सांगा. महाराजांनी ते पुढं सांगितलं मस्तक ठेंगणा करे संताच्या चरणा साधू संतांच्या चरणावर डोकं ठेवा तुम्हाला देव मिळेल. आता सोपं आहे का नाही हे साधू संतांच्या चरणावर डोकं ठेवलं की देव मिळतो म्हणून महाराज म्हणले पाया पडल्यानं देव मिळत असतो. पण महाराजांनी एक शब्द वापरला लक्षात ठेवायचं मस्तक ठेंगणा ठेंगणहून पाया पडल्यावर देव मिळते बरं. ओ झोपलेल्या मावशी पाया पडायची पद्धत तुकाराम महाराजांना सांगितली कशी माहितीये का. मस्तक ठेंगणा ठेंगणहून पाया पडणं म्हणजे कसं आता माणसं पाया पडलेल्यात पण असं महाराज लोकांच्या गुडघ्यापर्यंतच वागतात तर उठतात बी असं वय बरोबर आहे ना. ठेंगणहून पाया पडणं म्हणजे आपलं हे डोकं त्यांच्या त्या दोन अंगठ्याला लागावं त्या दोन अंगठ्याखाली आपला उजवा हात असावा ना आपलं नाक आपल्या तळ हाताला घासावं असं पाया पडणं म्हणजे ठेंगणहून पाया पडणं. जमल असं पाया पडायला. महाराजांपुढं पुन्हा अडचणी मांडल्या लोकांनी. महाराज आता एक आमचा प्रश्न असा आहे एक तर एवढा अवघड पाया पडाय आम्हाला जमत नाही आमची कंबर वाकू दिना गेली आहे गुडघे चलू दिना गेल्यात महाराज चमक आहे गुडघ्यात आमच्या असलं ठेंगणहून पाया कधी पडाव. बरं जाऊ द्या आम्हाला हे जमल म्हणले ठेंगणहून पाया पडू आम्हाला आम्ही जमल आम्हाला हे जरा शक्य आहे पण आम्ही पाया पडल्यानंतर आम्हाला देव भेटेल पण आधी आम्हाला असला महाराज भेटायला पाहिजे की ज्याच्या पाया पडल्यानं देव मिळेल. बरोबर आहे ना. देव भेटेल ज्याच्या दर्शनानं असं साधू भेटणं कठीण आहे म्हणून महाराज हेही आमच्याच्यानं जरा कठीणच असणार आहे. याच्यापेक्षा अजून सोपं आहे का सांगा. महाराजांनी ते पुढे सांगितलं वेचिते वचन जे नेर आहे समाधान. ऐका महाराज सांगतात आता एक काम करा म्हणे तुम्ही तुमचं बोलणं चांगलं ठेवा. आपलं बोलणं चांगलं असलं की आपल्या बोलण्यानं आपल्याला देव मिळत असतो. माणसानं असं बोलावं वेचिते वचन जे नेर आहे समाधान. आपलं बोलणं असं असावं की आपल्या बोलण्यानंतर ऐकणाऱ्याला समाधान वाटावं असं आपण बोलत जावं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा तुकाराम महाराज सांगतात बघा मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाब असं बोलावं. आमच्या एक मारवडी भजन म्हणायचे लहानपणी ऐकलेलं मी हे मिठो मिठो बोलतारो काय बिगडे कच्छ बिगडे थारो काय बिगडे काय बिगडे थारो काय बिगडे कच्छ बिगडे थारो काय बिगडे मिठो मिठो बोलतारो काय बिगडे काय बिगडे कच्छ काय बिगडे. ऐका गोड बोला. गोड बोलल्यानं देव मिळत असतो. पण एक लक्षात ठेवा गोड बोलणारी माणसं जगात भेटणं कठीण आहेत बघा. आता
बोला. अजून टाइमपास करू का? ते म्हणले टाइमपास करा, अर्धा तास फराळ व्हायचे आहे. टाइमपास आता 3 आहे माझ्याकडं. ऐका, तुम्ही 2 बघितलं की मामा? 2 बघितला का? तुम्हाला माहीतच नसेल म्हणा, त्याची इथं राहिलेच नाहीत कोण. आता ही 3 आहे. हा, ऐका. गोड बोलण्यानं देव मिळतो, समजलं महाराज आम्हाला. पण गोड बोलणारी माणसं जगात काही कमी आता राहिलीत का बघा? माणसं बोलायलीत पण नीट बोलणं गेल्यात बघा, वाकडच बोलायलेत. काही काही माणसं समोर बोलले, किती सरळ बोला समोरच्याला, पण समोरचा सरळ बोलेल असं नाही. वाकडं बोलणारी माणसं जास्त वाढली जगात. वाकडं बोलणारी, चांगलं बोलणारी माणसं कमी झालीत. काय झालं? माग एक 2-2.5 महिन्यापूर्वी वारीच्या अगोदर मी आजारी पडलो होतो. माझी ताप कमी होत नव्हती, आणि ती ताप कमी होत नव्हती म्हणून कीर्तन कॅन्सल केले आणि झोपलो. त्या म्हाताऱ्या बाया माझ्या घराकडे आल्या बघा. त्यांनी दार उघडलं, मी कॉटवर झोपलेला होतो, पांघरून घेऊन झोपलेला होता. ते म्हणले बघा मी म्हणलं होतं तसं झाले की नाही, काय तर झाले, तेव्हा ते कुठतर गेलं नाही. तोपर्यंत आमची आई ती दार उघडलेलं पाहून बाहेर आली. आईनं पाहिलं तर त्या बायांना बसण्यासाठी खुर्च्या दिल्या. खुर्च्यावर त्या सगळ्या म्हाताऱ्या बाया बसल्या. बसल्यानंतर आईला त्या बायाने विचारलं, महाराज कुठे गेले नाहीत का काय? आईने म्हणले जाणार होते, पण ते ताप कमी होणार गेला. 4-5 दिवस झालं डॉक्टरला दाखवलं, पण गोळ्या औषधं खाऊन यांची ताप राहत नाही हो. आज जरा कंटाळून झोपलेत म्हणले, घरी गेले नाहीत कुठं. बर बर. एक म्हातारी बाई म्हणली महाराजाला किती ताप आले मी बघते, म्हणून उठली बघा. मावशी, म्हातारी बाई उठली आणि माझ्या जवळ आली. तिनं माझ्या तोंडावरचं पांघरून काढलं की मला जाग आली. त्या मावशीनं माझ्या गळ्याला हात लावून ताप पाहिली. ताप गळ्याला हात लावून पाहतात ना, तुमच्याकडे कसं आहे? गळ्याला हात लावून तिनं ताप पाहिली. ती मावशी आमच्या आईला म्हणली, माय लईच ताप आले की हो महाराजाला, असं म्हणली, जाऊन बसली बघा खुर्चीवर. त्याच्यात दुसरी एक म्हातारी उठली, ती म्हणली मी बघते किती आहे, मी बघते किती आहे. दुसरी म्हातारी माझ्या जवळ आली, तिनेही माझ्या गळ्याला हात लावला. मी सगळं पाहत होतो. आता त्याही म्हातारीनं माझ्या गळ्याला हात लावला आणि तिनेही ताप पाहिली. आणि ती आजी आमच्या आईला सांगत होती, माय ही का ताप आहे का काय असली? कळते ना माझं बोलणं? हे असली का ताप राहते का काय? एवढी ताप असते का? माय लई आले की ताप. आई म्हणली होय हो लईच आले. आई असल्या तापीत काय खरं आहे हो, असं म्हणली बघा ती. आमची आई म्हणली का हो? ती म्हणली तसं नाही, परवाच मी माहेरला गेली. ती म्हणली माहेरला गेल्यानंतर आमच्या माहेरातल्या बी एका गड्याला असलीच ताप आली ती बघा. असलीच ताप होती माय. 2च दिवस राहिले की येते ना. गेलं की 3ऱ्या दिवशी मी आईला म्हणलं, आई ह्यांना चहा पाज आणि धाड घराच्या बाहेर पटलं. 2-4 दिवस जगायचं जाईल की आधीच. बोलण्यानं, हो बोलण्यानं. चांगलं बोलणारी माणसं कमी झाली. आपल्या बोलण्यानं देव मिळत असतो, फक्त बोलणं चांगलं असावं. तुकाराम महाराज म्हणले, वेचिते वचन जेणे राहे समाधान. असं बोलावं, आपल्याला देव मिळतो. कळालं महाराज आम्हाला? आमचं बोलणं चांगलं असलं की देव मिळतो, पण आम्हाला आता हेही कठीण आहे म्हणे. आमच्या जीबीला सवय लागली आहे वंगळ बोलायची. कितीही हिला प्रयत्न करून सरळ करायचा प्रयत्न जर आम्ही केला तर ही आता सरळ बोलत नाही महाराज. बोलण्याची नाही आता देवाविना काही, देवाविना काही, आता देवाविना काही. बोलण्याची नाही आता देवाविना काही, देवाविना काही, आता देवाविना. बोलण्याची नाही आता, हे साधू संतांनी केलेला निर्णय. जिबेला माणसानं किती आवडलं म्हणून जीभ आवडणाऱ्या हो थांबत नाही, ऐकत नाही. जीभ सवय लागली तिला. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही. ऐकत नाही आता ती इंद्रिय. महाराज आमच्याच्यानं ही कठीण आहे. आता जीभ आमच्या ताब्यात राहिलेलं नाही. याच्यापेक्षा अजून काही सोपं आहे का सांगा? महाराजांनी ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलेलं. तुका मने पार, 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 हो तुका मने
उपकार थोडा तरी परोपकार तुझे बाबा आहे देवा तुझा बाबा आहे देवा थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा आहे देव तुझा भावा आहे देव हे तरी तुला बहुपा हे तरी सुलभ हे उपाव तरी हे सुलभ हे उपाव तरी हे तरी हा तरी हा सुलभ उपव 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 तरी सुलभ उपाव तरी सुलभ उपाव तुझे बाबा आहे देव तुझे बाबा आहे देव
तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणातून आपल्या पुढं शेवटचा उपाय ठेवला. म्हणे बाबांनो, तुम्हाला वरचं काहीच जमना गेलंय का? देव मिळण्यासाठी तुम्हाला हे कठीण चाललंय ना, तर एक काम करा म्हणे. आता तुका म्हणे फार उपकार करा, उपकार करा. उपकार केल्यानं देव मिळत असतो. उपकार करणारी जगात आपल्याला अनेक लोक पाहायला मिळतील. बघा, मागं लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांनी उपकार केले लोकांवर. ज्याच्या घरी खायला भेटत नाही, प्यायला भेटत नाही, त्याच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची काही जणांनी प्रयत्न केली का नाही? आपण पाहिलेली आहेत. दिलं एक लोकांच्या घरामध्ये नेऊन हे अन्नधान्य, पण आधी फोटो काढला आणि मग दिले. पाहिले ना तुम्ही? फोटो आधी मग दिलं. ते केलीत उपकार लोकांनी, पण त्याच्या मागचा उद्देश काय असेल माहिती नाही आपल्याला. कठीण आहे अवघड. काय झालं मावशी? झोपलेल्या मावशी. का झोपलेला? माय दुपारची वेळ आहे की ही? रात्र झाले का काय? झोप आहे? ऐका ऐका ऐका. झोप सांडा उठा उठी. नाथ महाराज म्हणतात बरे, झोप सांडा उठा उठी, येईल यमाजीची चिठ्ठी. काय जबाब देचाल हिमपोटी, नाहीतर तुमच्या ढोपरी बसेल काठी. कथा कीर्तन ऐकता झोपे नातीले तत्वता, झोपे नातीले तत्वता, झोपे नातीले तत्वता. कथा कीर्तन ऐकता झोपे नातीले तत्वता, झोपे नातीले तत्वता, झोपे नातीले तत्वता. ऐका ऐका. नाथ महाराजांनी आपल्याला जाग केलं. उठा, झोप नका बरं मावशी. ऐका, संपलं माझं कीर्तन. 10-5 मिनिट झालं, त्याच्यावरही नाही. ऐका, उपकार करणारी माणसं आहेत जगात, पण मागचा उद्देश काय असू शकत नाही, सांगू शकत नाही आपण. काय झालं? एक साहेब निघाले, आपल्या बायकोला गाडीत बसवलं आणि एका गावाला निघाले. जात असताना अशी वाट लागली, मागही गाव नाही पुढेही गाव नाही, मध्येच साहेबाची गाडी एका चिखलात फसली चिखलामध्ये गाडी. साहेब गाडीच्या खाली उतरले, पाहिले तर सगळी टायर आता चिखलात फसलेले आहेत. पुन्हा मध्ये गाडीत बसले, पुन्हा गाडी चालू केली, स्टार्टर दिलं, गाडी पुढे घेतली की टायर फिरायचं आणि अजून मध्ये जायचं. गाडी पुढे जातच नव्हती. साहेब पुन्हा गाडीतून खाली उतरले, गाडीला धक्का द्यावू लागले, पण गाडी पुढे एकट्याला जात नव्हती. का बरं माहितीये का? कारण एकटी गाडी ढकलायचं असल्यावर सोपं होतं, गाडी बरोबर अवघडच की हो दोन्हीला. पण साहेबीने गाडीच्या खाली उतरायला तयार नाही. गळ्यावर एवढं मोठं सोनं, अंगावर एवढं मोठं सोनं, या असल्या मोठ्या जंगलात महाग गाव नाही, पुढं गाव नाही, कोण येतंय की घेऊन जाते की भीती त्यांनाही. तेही गाडीच्या खाली उतरायला तयार नाही. निराश होऊन एका झाडाखाली बसले. तोपर्यंत 4 शहाणी माणसं लांब एका झाडाखाली बसलेली होती. पळत 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 त्या साहेबाला बघून आले. साहेबाला बघून जवळ आले. साहेबांना विचारलं काय झालं? ते म्हणले गाडी फसले. त्या चौघांनी त्यांना धक्का दिला गाडीला, आणि ती गाडी अशी 100 फूट त्या चिखलापासून बाजूला काढून दिली. ऐका बरं, दिली बाजूला काढून. साहेबांना आनंद झाला. साहेबांनी खिशात हात घातला. त्या प्रत्येक माणसाला 200-200 त्या चौघांनाही साहेबांनी दिले साहेबांनी. आणि साहेबांनी त्यांना हात जोडून विनंती केली, म्हणे बाबा तुम्ही माझ्यासाठी देवासारखी धावून आलात. जर आज तुम्ही कदाचित येत नसता तर माझी काय हाल झाली असते सांगू शकत नाही. देवासारखी माझ्यासाठी धावून आलात, तुमचे उपकार कसं फेडू सांगू शकत. असं ते साहेब बोलू लागले. साहेबांनी पुन्हा एक प्रश्न केला, म्हणे बाबा मागं गाव नाही पुढं गाव नाही, असल्या भणान जंगलामध्ये तुम्ही काम काय करता, काय खाता, काय पिता? त्याच लोकांनी सांगितलं, म्हणे साहेब आमचं काम एकच आहे, म्हणे या चिखलात फसलेल्या गाड्या आम्ही काढून देतो. साहेबांनी सांगितलं, वा म्हणे चांगली कामं करता तुम्ही, पुण्याची कामं आहेत हे, चिखलात फसलेल्या गाड्या काढून देता, हे तुमचं काम झालं. पण उन्हाळा आला, उन्हाळ्यामध्ये जर हा चिखल वाळला तर तुम्ही काय काम करता? त्या साहेबाला त्या माणसाने सांगितले की म्हणे साहेब त्याचं असं आहे, म्हणे या चिखलात फसलेल्या गाड्या आम्ही ह्या बी काळात करतो आणि उन्हाळ्यातही करतो. म्हणजे ते म्हणजे उन्हाळ्यात कसं काय? ते म्हणजे हा चिखल आम्ही वाळूच देत नाही तर किती का लांब आमचं गाव असणार, पण खंद्यावर घागरी भरून पाणी आणता, पण चिखल वाळू देत नाही. उपकार करायलीत माणसं, पण काय उद्देश आहे, काय त्यांचा प्रसंग आहे, अवघड आहे ते सगळं विचार. तुकाराम महाराजांनी म्हणले बाबा फार उपकार करा. उपकार करणं ही लई मोठी बाब आहे बरं. पहिलीच गोष्ट सांगतो तुम्हाला, उपकार करणं. 2 माणसं जीव घालायची कठीणता आहे काही जणांच्या घरी. भरपूर श्रीमंती आहे पण नाही उपकार त्यांच्या हातून होत नाही. बघा भरपूर माणसं आहेत, रोजगार करून लोक पट्टी देतील सप्त्याला, पण 4-4 मजलीवाले हे का पैसे खर्च करायचे का काय, इथं पैसे देतात का काय असं म्हणणार आहेत काही माणसं.
उपकार करता येणं खूप अवघड गोष्ट आहे. उदारपण अंतकरणात असणं अवघड गोष्ट आहे. फार उपकार केला पाहिजे माणसाने जीवनात. एवढी चिंगूस झालीत आताची तर माणसं. तुकाराम महाराज म्हणले, चिंगूस माहिती आहे तुम्हाला? याला दुसरा एक शब्द आहे बघा, मक्खीचूस. मक्खीचूस माहिती आहे तुम्हाला? आमचे गुरुजी म्हणायचे मक्खीचूस कोणाला म्हणायचं? एखादी माशी जर तुपात पडली तर ती काढून जशाला तशी बाजूला टाकायची नाही. कुस करून नाही हो, ती आधी चाटून पुसून मग टाकून द्यायची, तिच्याबरोबर तूप जाऊ नये वाया म्हणून. एवढी चिकट माणसं. उपकार कसं घडता येणं शक्य आहे? अजून सांगू का? तुकाराम महाराजांनी एक चिकटपणा सांगितला बघा, असला चिंगूसपणा, मक्खीचूसपणा. पण मला वाटतंय जगाच्या पाठीवर तुकाराम महाराजासारखा चिंगूसपणा कुणीच सांगू शकणार नाही. तुकाराम महाराज म्हणले, बाईल सवाशीन आई आणि आपण पितराचे ठाई. बघा किती अवघड आहे हे. तुमच्या इकडं पितर जीव घालायचा महिना गेला बघा, आता 15 दिवसाचा गेला का? घाटलाव का जीव मावशी? मावशी ए मावशी, पितर जीव घाटलाव का? मावशी बोलाय माय, कीर्तन झालं माझं. माना हलवा, तोंडांना का बोलू तुम्ही? पितर जीव घातलोय ना आपण. सवाशीन घातले जीव. पितराच्या महिन्यात नवरा बायकोचं बोलणं चालू होतं. नवऱ्याचं म्हणणं असं होतं, आपल्याला पितर जीव घालायचे. बायको म्हणली बरोबर आहे हो, आणि सवाशिनी जीव घालायच्या राहिल्यात. करावं लागते ते उद्या. करावं लागते का उद्या? ते म्हणले असं आहे, आता 4-5 पितर 2-4 त्या बाया सवाशीन सांगावं लागणार. एवढ्याला जीव घालायचं म्हणजे का सोप आहे का काय? असं बोलणं दोघा नवरा बायकोचं. ते म्हणले होय की लईच अवघड आहे. त्या अवघड म्हणजे किती अवघड आहे सांगू का तुला? ते म्हणले सांगा की. अगं या 10-5 जणाला जीव घालणं म्हणजे सोपं नाही. या 10-5 जणाला जो किराणा लागणार आहे ना, तो आपण दोघच खाऊ लागलो तर 2 महिने जाते म्हणले आपल्याला. सोपं आहे का खाऊ घालायचं? एका दिवसात पार ते जीव घालायचं. म्हणले कठीण आहे किंवा मग कसं करावं? दुसरा दिवस उजडला. नवरा गेला देवघराकडं आणि बायको गेली किचन रूमकडं. आंघोळ करून पितर जीव घालायचा दिवस, ते सवाशीन जीव घालायचा दिवस. बायको किचन रूम मध्ये, नवरा देवघरामध्ये. देवघरातला नवऱ्यानं पंचीपाळ उचलला आणि बायकोनं स्वयंपाक रूम मधून तांदूळ आणले. दोघं एकमेकासमोर थांबले. ऐकताय ना तुम्ही? नवऱ्यानं पंचीपाळामध्ये कुंकामध्ये बोट बुडवलं, बायकोच्या कपाळाला लावलं आणि बायकोला सांगितलं आमच्या घरी आज सवाशीन जीव घालायच्या, तुम्ही आमच्या घरला जेवायला या. नवऱ्याने आपल्या डाव्या हातावरची ती तांदूळ घेतली, बायकोने आपल्या हातावरची तांदूळ डाव्या हातावरची घेतली आणि त्या कसं झालं हे? बायकोनं ते तांदूळ घेतले, नवऱ्याच्या हातावर दिल्यानंतर नवऱ्याला सांगितलं अहो आमच्या घरी आज पितर जीव घालायचं, तुम्ही आमच्या घरला जेवायला. म्हणजे नवरा झाला पितर आणि बायको झाली सवाशीन. तुकाराम महाराज म्हणले एवढे चिंगूस असल्यावर उपकार घडणं शक्य आहे का हो? बाईला सवाशीन आई, आपण पितराची ठाई. कठीणही असली उपकार करता येणं. फार उपकार करणारी का मग असली माणसं? तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला फार जमना गेले ना, मग थोडा तरी परोपकार, थोडा उपकार करा. याच्यानं काय होईल महाराज? महाराजांनी परिणाम ध्रुवपदामध्ये सांगितला, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ हो पाव झालेली सेवा. तुम्हा सकळ सज्जनांच्या मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना, रेणुका मातेच्या चरणी समर्पित करत असताना, उपस्थित जेवढी श्रोते सज्जन मंडळी आहेत, सगळी भजनी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, मला इथं परिचय कोणाचा नाही. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग माझ्या मतीला पटेल, रुचेल, झेपेल इथपर्यंत बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला, श्री हरिभक्तीपारायण भागवताचार्य आरतीताई शिंदे यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्या मुखातून एखादं चुकीचं वाक्य, चुकीचा शब्द गेला असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. जरी बालको बोबडा बोली, का वाकडा विचुका पाऊली, पण ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. माऊली सांगतात आपलं लहान लेकरू, ओय मावशी झालं माझं कीर्तन ऐका, आपलं लहान लेकरू बोबडं बोलतंय बघा, लहानपणी बोलतंय ना, लहान लेकरू बोबडं बोललेलं हे जगाला जरी कळत नसलं पण त्याच्या माईला कळते का नाही हो? किती का बोबडं बोली द्या पण त्याच्या आईच्या लक्षात येत आहे. झाल्यात का लेकर मावशी तुम्हाला? मावशी लेकरानं बोबडं बोललेलं फक्त माईला कळते, जगाला जरी कळत नसलं. तसं तुम्ही ऐकत असताना माझं कीर्तन आपलं लेकरू बोलते अपेक्षानं जर ऐकत असाल, वाकडं का असे ना, बोबडं का असे ना, आपलं लेकरू बोलते म्हणल्यावर तुम्हाला कळत असेल. या ध्येयाच्या उंचीनं तुम्ही ऐकत असाल एवढी अपेक्षा तुमच्या चरणी करतो. झालेली वेडी वाकडी सेवा
सद्गुरु चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. भजन करा भजन. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हा हा तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल तुकाराम 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 तुकाराम. गजर कीर्तनाचा.